फूलों का तारों का सबका कहना है, एक हजारों में मेरी बहना है. मरतोय तो फुकट मरतोय आज. काय बोला थांब आता. हा? ते मामे बहना मामे बहिणा. आते बहना हे मानलेली काय कोणाशी लग्न करतात रे आपण? गमच आहे. त्या नीट गायलं नाहीस तर वर पोचवेन तुला. दादा डोका सटकावू नको आपला. ठीक गप्प आहे. बसा, शांत बसा. Cool down. तर अशीच फॅमिली कॉमेडी बघण्याकरता काय तर 30 तारखेला तुमच्या जवळ शांतता मला शांतता वाटत बसून घ्या. नाही बोकर गटारीपर्यंत जगल. माझी अर्धवट राहिलेली कविता पूर्ण करू का? जे जे म्हणा काय बघताच तुला मी बावरलो, जबरी. बघताच तुला मी बावरलो, स्पर्श होताच मी मोहरलो. अरे हा काय आंबा आहे का? बिटक्या आंबा. हे बावरलो मोहरलो. बघू मोहर कुठला आला बघू. अरे ही कुठली कविता आहे? मग मी कसली? जबरी करतो ना कविता. कसली कविता घ्या आहे? दादा मी कर. घ्या. आता या भोयटे मॅडम आता पावशेर वहिनी होणार. बरोबर पपे शेट पावशेर. पावशेर होणार, पप्पा शेठ पावशेरचे बायको होणार, तर तुम्ही पण पावशेर होणार म्हणून एक स्पेशल कविता घेऊ. घ्या आपल्यासाठी कविता हा. सभी दुनिया की खुशी तुमको मिलो, वाह. वाह सभी दुनिया की खुशी तुमको मिलो, आणि पावशेर न पावशेर मिळून झाले आता अर्धा किलो. काय टाक. मस्त. जबराट. आपण याला बक्षीस देऊया पप्या. घ्या ना. काय अरे तेच बोलले बक्षीस देऊया पप्या. माझं काय? तुझी चूक आहे. माझी काय चूक आहे? तू काय बोलली बक्षीस देऊया पप्प्या. अरे पप्या नाव घेतलं ना तुझं. 1 मिनिट भांडू नका. येत्या 30 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपट पाहायला विसरू नका. डाव द प्रेशी अशीच गाणी अशीच धमाल. सर, कळलंय सगळं तुमचंच आहे कळलंय. सर, आपण नेहमी नेहमी सांगणं करताय सर, पैसा लावला सर फिल्मला बघा असं ना, असं असं तर असं. आता एक विशेष गाणं घ्या ना तुमच्या पिक्चरचं एखादं गाणं घ्या. हा ते गाणं मगाच घेतलं ना. ए दे रे म्युझिक. डाव 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 प्रेशी डाव 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 प्रेशी डाव 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 प्रेशी. कसं वाटलं सर गाणं? अरे नाही हो नाही नाही मी नाही. स्वतः गायलंय सर. काय चला. झालं? नाही नाही हे ऐकून कान लागले हो. म्हणजे एक सूर कानांना काय सूर वाईट लागले. आभार प्रदर्शन या ठिकाणी आता होणार आहे. पप्या शेठ आणि पिंकी यांना पुनश्च एकदा सिंगापूर तर्फे टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया. वा. की सुंदर तुम्ही कपल शोधलेला आहे. आज लवचा हा कार्यक्रम तुम्ही केला. मी तर तुम्हाला एवढंच म्हणतो, या लवच्या दिवशी तुमचे कुठलेच लवचे होऊ नयेत आणि तुम्ही आयुष्यभर सुखानं संसार करावा. यांचा आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व रणजित दादा बोईटे यांना. तुझा बाप. या ए थांबा थांबा थांबा. काका आले थांबा. नमस्कार नमस्कार नमस्कार. या इथे या दादा इथे या. कोट बीट घालून तिथे पुढे चालले परत तिथे या. इथे या तुम्ही या. घाबरले पोरं तुम्हाला बघून. त्यांना वाटतं आपणच गावातले नेते. आपण नेते मोठे पण आहेत ते तुम्हाला आशीर्वाद घाबरू नका आशीर्वाद द्यायला आले. नमस्कार नमस्कार. आज खूप आनंदाचा दिवस आहे. हे माझे जावई यांनी माझ्या मुलीला पटवलेलं आहे. वा वा खूप बरं वाटतंय. वा त्यांचं मला स्वागत करायचं आहे. वा 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 त्या स्वागतासाठी मला जरा 1 मिनिट द्या. वा वा. 1 मिनिटात आलो. या 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 अरे सरप्राईज आहे तुम्हाला. सर कॉंग्रॅच्युलेशन सर. द्या द्या द्या. पप्पू शेठ कॉंग्रॅच्युलेशन. हार आणायला गेल्या हार आणायला गेल्या. सरप्राईज. हा केवढं कवरे म्हणजे काय? अण्णा आज स्वतः आले. हे काय बांबू. त्यांनी स्वागत करणार का काय? आता बघा कसं स्वागत करतो. नाही दादा तुम्ही बरोबर केलं. अरे पोरी पटवतात म्हणजे काय? आपण पण लिहिलंय की प्रेमी युगुलांना पोकल बांबूचे फटके देण्यात येतील. डोंबिवलीत लिहिलंय सर आमच्या. तर थँक्यू. आम्ही जाऊ काय सर आता? नाही 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 तुम्ही तर आमचे पाहुणे. तुमच्या तर वेगळं स्वागत होईल. अरे मग सर जरा जाताना रिक्षाला पैसे मिळाले बरं होईल.
देतो पैसे देतो 2 मिनिटं थांब. हो 2 मिनिटं द्या रे. कलाकारांची इज्जत म्हणतात ती हीच हा. काय आणायला गेली तुमच्या तर तुमच्यात म्हणतो, PhD 30 करोड तुमच्या दोघांची अरे पाहिलं. हा इथे जा अजून. तुमचा असा चल. तर मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये थुकरटवाडीकरांनी सिंगापूरची गंमत अनुभवली आणि काही थुकरटवाडीकरांना गोष्टीमुळे बालीमध्ये जावं लागलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही सिंगापूरमध्येच आहोत. आम्ही परत भेटतोय पुन्हा एकदा सिंगापूरच्या या थिएटरमध्ये. मी स्वागत करतो जागो मोहन प्यारेच्या या दोनही पाहुण्यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रुती मराठे आणि अतुल परचुरे यांच्यासाठी. परदेशवारी, खरं तर आज परदेशामध्ये आपण आलेलो आहोत आणि परदेशवारीमध्ये तुकरटवाडी आम्ही बरोबरच घेऊन आलोय. पण पहिला विमान प्रवास, पहिल्यांदा तो सीट बेल्ट लावणं, खूप मजेशीर गोष्टी होत्या. खूप छान अनुभव येतात. माझा एक अनुभव मला शेअर करायला आवडेल, हवाई उद्याचाच. आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो मागच्या वर्षी. आपलाच कार्यक्रम होता झी मराठीचा आणि त्यावेळी मी, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम एकटेच एका रूमवरती लिखाणाचा कार्यक्रम चालला होता आमचा. बाकी सगळे फिरायला गेले होते. लिखाणाचा का कार्यक्रम चालला? कार्यक्रम फक्त लिखाणाचा. मी डॉक्टर असल्यामुळे मला फार काही कार्यक्रम करता येत नाहीत. आपला ठरलेलाच असतो. लिहित होतो आणि बाकी लोक फिरत होते बाहेर. संध्याकाळ झाली म्हटल्यानंतर म्हटलं आता जेवण करून येऊ आपण पटकन. खाली उतरलो. बराच वेळ पुढे चालत गेल्यानंतर ती गल्ली आली जिकडे सगळे ते दुकानं होते आणि दिसत होतं काय काय. त्यातल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. मध्ये बर्गर वगैरे ठेवले. आपल्याला काही कळेना कशात काय घातलेलं असावं, आपण काय खायला पाहिजे, म्हणून आम्ही आमच्याच चर्चा चालली. हे नको रे, ते नको घेऊयात, मग हे घेऊया, मग ते, मग तू माग ना दुसरा. दिस हाऊ मच. अरे छोटे छोटे ठरलेले असतात शब्द. हाऊ मच तेवढं तर येतो आपल्याला. मग हे सगळं झाल्यानंतर आमचं कन्फ्युजन. नको ने रिस्क नको घ्यायला, आपण दुसऱ्या हॉटेल व्हेज बघू काहीतरी. तेवढं त्यांनी सांगितलं वेट चला हवा येऊ द्या. हा पहिलं वाक्य आणि हा खरा किस्सा आहे. पहिलं वाक्य त्या ऑस्ट्रेलियन माणसाचं, त्या मुलाचं, तो एक 27-28 वर्षाचा मुलगा होता. हवा येऊ द्या असं पहिलं वाक्य होतं. आम्ही उडालोच. म्हटलं कसं शक्य आहे. बाव कदम, निलेश साबळे, कुशाल बाद्रिके. कसं शक्य आहे हे शक्यच कसं असू शकतं. तो म्हणाला मी रेग्युलर तुमचा कार्यक्रम पाहतो. याचं कारण माझी आई मराठी आहे. वडील तिकडचे, आई मराठी, आणि आईमुळे मी मराठी शिकलो, मी शिकतो मराठी, आणि त्यामुळे आमच्या घरात हा कार्यक्रम बघितला जातोच. आणि मला लक्षात आलं की तुम्हाला साधारण खाण्यामध्ये गडबड आहे, तुम्हाला इथलं आवडेल नाही आवडेल. असं करा, तुम्ही तिघे बसा, मी तुमच्यासाठी इंडियन पद्धतीनं काहीतरी बनवून आणतो. आम्ही बसलो. त्यानं सगळं भारतीय पद्धतीनं बनवून आमच्यासाठी आणून ठेवलं. इतकं त्याचं प्रेम. म्हटलं हा खूप मोठा क्षण आहे की आपल्या देशापासून आपण इतक्या लांब जातो. इतकी भीती वाटत असते आपल्याला. आपण एका छोट्याशा गावातून कुठून तरी येतो आणि गेल्या गेल्या आपली आयडेंटिटी तिथल्या माणसाने सांगावी की तुला मी रोज बघतो, तुला मी रोज पाहतो. ही किती मोठी गोष्ट आहे.